फक्त एक नारा एक चाल आणि सत्ता उलटून थेट मुंबई ही शिवसेनेच्या हातात नाही। हे आताच नाहीये, ही गोष्ट आहे 1985 ची। मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि शिवसेनेचा वंदे मातरम नारा याचं जिवंत उदाहरण आहे। 1980 च्या दशकात मुंबईत वंदे मातरम म्हणावं का नाही या घोषणेवर देशभर चर्चा सुरू होती, मोठा वाद पेटला होता। काही मुस्लिम नेत्यांनी आणि अमीन खांडवानी यांनी या घोषणेला उघड विरोध केला आणि इथेच बाळासाहेब ठाकरे यांनी संधी साधून आपली मोठी चाल खेळली। त्यांनी हा मुद्दा फक्त गाण्यापुरता न ठेवता थेट मराठी माणसाच्या भावना, अस्मिता आणि राष्ट्रभावनेशी जोडला। वंदे मातरम म्हणायला विरोध म्हणजे देशाला विरोध असा साधा पण परिणामकारक संदेश शिवसेनेनं लोकांपर्यंत पोहोचवला आणि 1985 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं याच भावनिक मुद्द्यावर आक्रमक प्रचार केला। अखेर निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, कारण शिवसेनेला फक्त 40 जागा मिळाल्या होत्या। पण खरी खेळी त्यानंतर सुरू झाली। काँग्रेसमधील अंतर्गत भांडण, नगरसेवकांची फूट आणि बाळासाहेबांची अचूक राजकीय गणितं यामुळे समीकरणं पार बदलून गेली। अखेर कमी जागा असूनही शिवसेनेनं सत्ता मिळवली आणि सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले। अशा प्रकारे वंदे मातरम या एका घोषणेनं शिवसेनेनं मुंबईची सत्ता मिळवली आणि मुंबईच्या राजकारणात इतिहास घडवून आणला। पण तुम्हाला काय वाटतं, यंदा मराठीच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणुकीत अशीच बाजी पलटू शकेल का? मुंबईत पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता इतिहास घडवू शकेल का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।